मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कांदा मसाला तयार करणार आहोत। तर यासाठी 2.5 वाटी धणे घेतलेले आहे। कोणतीही भाजी करायची म्हटलं तर यासाठी आपल्याला आधीच मसाला तयार करून ठेवावा लागतो आणि जर मसाला आधीच तयार असला तर कोणतीही भाजी अगदी पटकन 10 ते 15 मिनिटात आपल्याला तयार करता येतो। तर यासाठी मी 2.5 वाटी धणे आणि 1 वाटी जिरं, 1 वाटी पांढरी तीळ घेतलेली आहे। हे तिन्ही साहित्य छान परतून घेऊ। खूप जास्त परतायचं नाही, नाहीतर मसाला करपल्यासारखा होतो आणि भाजीची टेस्ट जळकी वाटते। तर हे तिन्ही साहित्य थोडे गरम होईपर्यंतच परतायचे आहे। आपण हॉटेलमध्ये जातो आणि कोणतीही भाजी अगदी 10 ते 15 मिनिटात ऑर्डर केल्याबरोबर आपल्याला मिळते। तर हॉटेलमध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच आधीच मसाला तयार करून ठेवलेला असतो, त्यामुळे आपल्याला हवी ती भाजी अगदी पटकन मिळते। तर आपण सुद्धा तशाच पद्धतीने हा मसाला आज तयार करून घेणार आहोत। तर धणे, जिरं आणि तीळ मी काढून घेतलेली आहे। आता त्याच पॅनमध्ये मी 1 पळी तेल टाकत आहे। तेल गरम झालं की 8 ते 10 लाल मिरची सुद्धा मी परतून घेत आहे। अशा पद्धतीने मसाला जर घरी तयार असला तर हवी ती भाजी आपण करू शकतो आणि कोणत्याही भाजीचा आपण छानपैकी स्वाद घेऊ शकतो। आता ही मिरची सुद्धा छान परतून झालेली आहे। आता यामध्येच मी 8 ते 10 मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहे। कांदे सुद्धा परतून घेऊ। खूप जास्त परतायचे नाही, थोडे सॉफ्ट होईपर्यंतच परतायचे आहे। अशा पद्धतीने मसाला जर करून ठेवला तर 15 ते 20 दिवस आरामात हा मसाला चालतो आणि हवी ती भाजी आपण करू शकतो। आता यामध्येच 1 वाटी मी सुकं खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहे। हे सुद्धा छान परतून घेऊ। आता हे झाले। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कांदे, मिरची आणि खोबऱ्याचे तुकडे। आता त्याच पॅनमध्ये मी 1 वाटी लसणाच्या पाकळ्या आणि 1 वाटी अद्रकचे तुकडे सुद्धा परतून घेत आहे। सांबाराच्या कांड्या होत्या तर त्या सुद्धा मी टाकत आहे। तुमच्याकडे नसेल सांबाराच्या कांड्या तर स्किप केलं तरी चालेल। आता हे सुद्धा मी छान परतून घेत आहे। 8-10 काजूचे तुकडे सुद्धा इथे टाकलेले आहेत। काजू टाकल्याने सुद्धा ग्रेव्ही खूप छान होते। अगदी पनीरची भाजी असो, मसाले वांगे असो, अशा प्रकारे मसाला तयार असला तर पटकन आपल्याला कोणतीही भाजी छान करता येते। तर आता हे सर्व मसाले मी या पॅनमध्ये, सर्व साहित्य या पॅनमध्ये परत मिक्स करून घेत आहे। आता हा मसाला थंड होईपर्यंत थोडा वेळ ठेवून देऊ आणि मिक्सरमधून छान याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मसाला, हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आता मिक्सरमधून याची पेस्ट तयार करून घेऊ। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मसाला तयार करून ठेवा आणि कोणतीही भाजी अगदी पटकन तुम्ही सुद्धा करू शकता।
तर यामध्ये मी थोडं पाणी टाकत आहे. तर इथे आपला पेस्ट तयार झालेला आहे. आता एक कढई घेऊ. कढईमध्ये थोडं तेल घालू. इथे मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की हा तयार पेस्ट टाकून देऊ आणि अगदी कमी गॅसवर 8 ते 10 मिनिटपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण मसाला आधीच तयार करून ठेवला तर कोणतीही भाजी असो, कोणतीही ग्रेव्हीची भाजी करायचा आपल्याला कंटाळा येणार नाही आणि अगदी पटकन हवी ती भाजी आपण तयार करू शकतो आणि छान खाऊ शकतो. हा मसाला छान कमी गॅसवर अशा प्रकारे परतून घेत आहे. आता या मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घालून छान मिसळून घेऊ. अशा प्रकारे इथे आपला कांदा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये थोडं मीठ घालू. मीठ घालून छान परतून घेऊ. अशा पद्धतीने अगदी हा मसाला 15 दिवसपर्यंत आपल्याला चालतो. तर इथे आपला मसाल्याचा कलर बघू शकता थोडा चेंज झालेला आहे. इथे मी बीट पावडरचा वापर केलेला आहे. तुम्ही फूड पावडरसुद्धा टाकू शकता, फूड कलरसुद्धा टाकू शकता. पण बीट पावडर टाकल्याने आपल्याला बरेच फायदे होतात. हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा बीट खाल्ल्याने वाढते हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर फूड कलर न वापरता बीट पावडर वापरला तर जास्त फायदेशीर राहील. शिवाय भाजीचा कलरसुद्धा खूप छान येतो.